महाराष्ट्र आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी बोरिवलीकर नागरिकांना मी एक अपील करतो की मी एक शिवसैनिक आहे, सामान्य शिवसैनिक आहे आणि पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि माझ्यासाठी मी एक सर्वसाधारण शिवसैनिकाला उमेदवारी दिली आणि बोरिवलीच्या विकास कामासाठी ही उमेदवारी दिली. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी राहीन. बोरिवलीकरांचा समस्या ही आपल्याला माहितीच आहे की 5-5 वर्ष कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमप्रमाणे आपले आमदार बदलत आहेत. त्यामुळे आमच्या बोरिवलीच्या विकासाला किंवा समस्याला तशाच राहिलेल्या आहेत. मी एक स्थानिक उमेदवार आहे, त्यामुळे माझ्या बोरिवलीकरांच्या समस्या मला जास्त जवळून माहिती आहे आणि त्याचा मी अभ्यास करतो आहे. नक्कीच इथे मुख्य विषय समस्यांचा आहे. आपल्याकडे गोराई 4 ठिकाणी म्हाडाच्या वसाहती आहेत, त्यांचे इथे मोठा पाण्याचा प्रश्न आहे. गोराई गावामध्ये गेले, मनोरी गावामध्ये गेले, तिथे एक पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. काही ठिकाणी जे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आहेत ते MHB कॉलनीसारखे आहे, तिथे क्लस्टर डेव्हलपमेंटना मी त्यांना नक्कीच मदत करेन. जर आमचा बोरिवली पूर्वेचा भाग बघितला तर तिकडे पण SRAचे काही प्रकल्प रखडलेले आहेत. तसेच तिथे ट्रॅफिक जामचा खूप प्रॉब्लेम होतो. जो राजेंद्रनगरहून आम्ही जेव्हा खाली उतरतो तेव्हा त्या रोडवर अक्षरशः ट्रॅफिक आहे आणि ते काम एकदम स्लो गतीने चाललेलं आहे, संत गतीने. बोरिवली पश्चिमला आलेलं तर तुम्हाला ट्रॅफिक तसं फेरीवाल्यांची एक मोठी समस्या नागरिकांना भेडसावत आहे आणि तो मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, ते निवडणूक आले की आरोप प्रत्यारोप, पण मी राजकारणाकडे जास्त कल देणार नाही. मला फक्त मी समाजकारणाकडे आणि जास्त बोरिवलीचा विकास कसा होईल याकडे मी लक्ष देणार आहे. हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे माझा, मी त्याच्यावर काय कमेंट्स करणार नाही. आमच्या एक तर बोरिवलीला 35 वर्षांनी ही शिवसेनेसाठी सीट मिळाली. त्यामुळे बोरिवलीकर जे आमचे ज्येष्ठ सैनिकपासून ते आमच्या तळागाळातले शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते ज्या जोमाने काम करत आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की आमच्या शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर जे मेहनत करत आहेत त्याच्यावर हा नक्की विजय होईल अशी मला आशा आहे.